नमस्कार, स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मार्केटला मला जळगावची हिरवी वांगी उपलब्ध झालेली आहेत। तर आम्ही खानदेशी फक्कड बेत करायचा ठरवलेला आहे, तो म्हणजे हिरव्या वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी। वांगे मी आधी स्वच्छ धुवून त्याची जी एक्स्ट्राची साल होती ती काढून घेतलेली आहे। सर्व वांगे याप्रमाणे आपण साफ करून घेणार आहोत। त्यानंतर वांग्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तीनही वांग्यांना मी छान तेल लावून घेतलं आहे। भरतासाठी लागणाऱ्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। आता वांग्याला उभा एक चीर आपल्याला सुरीच्या साहाय्याने करून घ्यायचा आहे। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने या वांग्याला 2-3 टोचे आपण देणार आहोत। याच्यामुळे वांग छान भाजलं जातं। आता ज्या मिरच्या आपण घेतलेल्या होत्या त्या आपण प्रत्येक वांग्याच्या आतमध्ये भरून घेणार आहोत। जळगावी भरितात प्रत्येक वांग्याला 2 मिरच्या याप्रमाणे मिरच्या घातल्या जातात। तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरवी मिरची घेऊ शकतात। आता आपण वांगे भाजून घेणार आहोत। त्यासाठी एका जाळीवर मी वांगे इथे गॅसवर भाजून घेत आहे। आपले वांगे भाजतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तव्यावर थोडेसे शेंगदाणे आपण इथे भाजून घेणार आहोत। भाजलेले शेंगदाणे या भरितात घातले जातात। या भरितात कांद्याची हिरवीगार पात वापरली जाते। कांदा वापरण्यापेक्षा ही पात वापरल्यास खूपच चविष्ट हे भरीत बनतं। कांद्याची पात मी स्वच्छ धुवून कापून घेत आहे व वर जे कांदे होते ते आपण याच्यात घालणार नाही, ते आपण सलाडसाठी यूज करणार आहोत। तर अगदी बारीक आपल्याला कांद्याची पात चिरून घ्यायची आहे। या कांद्याची पात घातल्यामुळेच या भरिताला हिरवा रंग येतो। बऱ्याच ठिकाणी आपण भरीत हॉटेलला खाल्लं तर ते आपल्याला लालसर रंगाचं दिसतं। कोथिंबीर देखील मी बारीक चिरून घेणार आहे। त्यानंतर खोबरं आपण असं मोठ्या मोठ्या काप आता त्याचे करून घेणार आहोत। हे देखील आपण भरितात वापरणार आहोत। आपले 3ही वांगे भाजून तयार झालेले आहेत। ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। वांगे थोडे थंड झाल्यानंतरच आपण त्याची साल काढून घेणार आहोत। ही लाकडाची कुटणी तुम्ही पाहू शकतात, ही देखील खानदेशात मिळते। याच्यात आपण 4-5 लसूण पाकळ्या तसेच थोडीशी कांद्याची पात घालून घेणार आहोत व ज्या वांग्याच्या आतमध्ये आपण मिरच्या टाकून घेतल्या होत्या त्या देखील आपण याच्यात काढून घेणार आहोत। मिरच्या या वांग्याच्या आत घातल्यामुळे अगदी छान भाजून तयार झालेल्या असतात। हे आपण आता थोडंसं असं ठेचून घेणार आहोत। मिक्सरला देखील हे तुम्ही फिरवून घेऊ शकतात, पण असं कुटणीत कुटून घेतल्यामुळे भरिताला अगदी गावाकडची चव येते। हे कुटून झाल्यानंतर आता आपण वांग्याची सालं काढून घेणार आहोत। मी तेल लावून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे वांग्याची साल अगदी सहज निघू शकते। तुम्ही बघू शकतात सर्व वांग्यांची साल मी याप्रमाणे काढून घेत आहे। त्यानंतर डायरेक्ट वांग ठेचायला घेऊ नका, हे अशा प्रकारे उभं आधी कापून चेक करून बघा। बऱ्याच वेळा वांग्यात आळ्या असू शकतात, तर सर्व वांगी मी चेक केली तर सर्व वांग अगदी छान होती। ती आता पुन्हा या कुटणीत आपण टाकून घेणार आहोत। ऑलरेडी आपण यात मसाला कुटून ठेवलेला होता, त्यातच हे भरताचं वांग आपल्याला अगदी एकजीव होईपर्यंत असं कुटून घ्यायचं आहे। आपलं भरिताच्या फोडणीचं साहित्य देखील इथे पूर्णपणे तयार आहे। आता मी एका मोठ्या कढईत 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहे। खानदेशी भरितात तेल थोडं जास्तच लागतं। तेल तापल्यानंतर मी यात मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहे व थोड्याशा ओवा आपण याच्यात घालून घेणार आहोत। 2-3 कढीपत्ता यात घातला आहे। कढीपत्ता तडतडल्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे आपण तेलावर ब्राऊन होईपर्यंत थोडे परतवणार आहोत। त्यानंतर जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले होते ते देखील तेलात घालून ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। गॅस फ्लेम मीडियम टू हाय मी इथे ठेवलेली आहे। यात आता बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात मी घालून घेत आहे। ती देखील अगदी मऊ होईपर्यंत आपण याच्यात 2 ते 3 मिनटं परतवून घेणार आहोत। कांद्याची पात जर मऊ झाली नाही तर ती अगदी कच्ची अशी भरितात लागते।
त्यानंतर कोथिंबीर देखील मी कढईतच टाकून घेतलेला आहे। हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी हळद यात घातलेली आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। यात आता आपण कुटून घेतलेला मसाला मी घालून घेतलेला आहे। मीडियम फ्लेमवर हे भरीत आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ याच्यात आपण या स्टेजला घालून घेणार आहोत। अगदी छान हिरवा रंग याला येतो। हे वाफवायला मी ठेवत आहे। त्यानंतर आपण भाकरीची तयारी करूया। कळण्याचं पीठ मी इथे घेत आहे। कळणं म्हणजे 1 किलो ज्वारी आणि पाव किलो अख्खा काळा उडीद आपण दळून आणलेला आहे। या पिठालाच कळण्याचं पीठ असं म्हणतात। मला 3 भाकरी करायच्या आहेत, त्याप्रमाणे मी पीठ काढून घेत आहे। यात चवीनुसार मीठ आपण वरून घालून घेणार आहोत। नेहमीच्या ज्या भाकरी आपण करतो त्याप्रमाणे याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे कळण्याचं पीठ उडीद घातल्यामुळे अगदी चिकट असं असतं, म्हणून याला गरम पाण्याची गरज नाही। नॉर्मल पाण्यात मी याला मळून घेत आहे। अगदी चपातीच्या पिठाप्रमाणे याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात माझं पीठ आता मळून तयार झालेलं आहे। 5 मिनिटानंतर भरीत देखील आपलं रेडी आहे। छान तेल भरीताला सुटलेलं आहे। तवा आता मी गॅसवर गरम करायला ठेवत आहे व भाकरीला लागणारा गोळा मी एवढ्या पिठातून काढून घेणार आहे। बाकीचं पीठ बाजूला ठेवून जो गोळा मी काढला होता तो पुन्हा कुचकरून आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून अगदी छान भाकर येते। त्याचा एकसंध असा गोळा करून हाताच्या साहाय्याने असा वाटीचा आकार आपण त्याला देणार आहोत। मधून पोकळ असा तो दिसला पाहिजे। थोडंसं पीठ डस्ट करून याच्यावर आपण भाकर थापून घेणार आहोत। हे पीठ बाकी भाकरींच्या तुलनेत थोडं चिकट असल्यामुळे हाताला देखील थोडं कोरडं पीठ लावून याला आपण गोलसर असं थापून घेणार आहोत। छान आता भाकर माझी थापून तयार झालेली आहे। जो वरचा भाग होता तो खाली जाईल याप्रमाणे तव्यावर मी भाकर टाकून घेतली आहे। वरून पाणी आपण भाकरीला लावून घेणार आहोत। पूर्ण काठोकाठ पाणी पसरवायचं आहे, त्याच्यामुळे भाकर छान फुलून येते। वरचं पाणी थोडं कोरडं झाल्यावर मी भाकर उलटवून घेतली। आता भाकरीची पाट आपल्याला खरपूस शेकून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवरच मी भाकरीला फुलवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान आपली भाकर इथे फुलून आलेली आहे। खूप चविष्ट ही कळण्याची भाकर बनून तयार होते। नुसताच ठेचा जरी या भाकरीसोबत खाल्ला तरी खूप छान ही भाकर लागते। आता मी ही एका डालकीत काढून घेणार आहे। कांदा, गाजर, टोमॅटो मी सलाड बनवून तयार केलेला आहे। आता आपण डिश आपली सर्व करून घेऊया। आधी सलाड मी ताटाला लावून घेत आहे। त्यानंतर खानदेशी कढी मी बनवली होती, तिची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। त्यानंतर आपण बनवून घेतलेलं आपलं चविष्ट भरीत आपण वाढून घेणार आहोत व कळण्याची भाकरी वा अगदी छान असं ताट बनवून आपलं तयार झालेलं आहे। बघता क्षणी आपल्याला खावंसं वाटेल असं हे सगळे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही देखील बनवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। अशा चविष्ट, पौष्टिक आणि गावाकडच्या रेसिपी पाहण्यासाठी स्वरसाज किचनला भेट देत रहा। धन्यवाद।